यानंतर जाणार आहोत साताऱ्यामध्ये, कारण तिकडे उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांच्यामध्ये खडाजंगी सुरू आहे। सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यामध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळते। कोरेगाव मधल्या सभेत भाषण करताना शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंवर खालच्या भाषेत टीका केली आहे। दम नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही तिकडे येतो, अशा भाषेमध्ये नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना आव्हान दिलंय। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सभा झाली। या सभेत नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर तुफान हल्ला चढवला। शिवसेनेचं वारं जसजसं वाढत जाईल तसा शिवसैनिक पेटत जाईल, मग धमकीचे फोन येतील, पण घाबरायचं नाही, तुम्ही मर्द मराठे आहात ना, मग रेकॉर्डिंग करा, असं सांगताना नरेंद्र पाटील यांची जीभ घसरली। पण घाबरायचं नाही मर्द मराठ्यांनो, मावळ्यांनो, तुम्ही शिवसैनिक आहात। अरे तोडीस उत्तर द्या, म्हणायचं तू नसेल तर सांग, आम्ही तिकडे येतो। उदयनराजे हे जिल्ह्यातले डिफरंट कॅरेक्टर आहेत। पत्रकारांनी प्रश्न विचारला की खामोश असं उत्तर मिळतं, याकडे नरेंद्र पाटलांनी लक्ष वेधलं। न्यूज चॅनलवर उदयनराजे 17,000 कोटींची विकास कामं झाल्याचं सांगतात, तर पत्रकार परिषदेत तो आकडा 18,000 कोटी असल्याचं सांगतात। ही विसंगती दाखवून देत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंवर तोफ टाकली आहे। 17,000 कोटीचा विकास निधी होता टीव्हीच्या चॅनलवरती, आता तो गेला 18,000 कोटी। म्हणजे टीव्ही चॅनलवरून रविवारी आले बाहेर, ते 4-8 दिवसामध्ये एवढं परिवर्तन झालं की 1,000 कोटी कसे वाढले हे मला कळलं नाही। अहो, त्यांचे आकडे इकडे चुकलेले आहेत, ते पत्रकारांना मी दाखवतो मुद्दा म्हणून। अहो, जे काम तुम्ही केलं नाही, जे काम तुम्ही आणलं नाही, मग कोण कुणाच्या पोराला आपलं बाप म्हणतोय? सांगा मला, सांगा ना मला। अरे पोरग कुणाचा बाप, कुणाचा लगा काय? तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनीही खासदार उदयनराजेंची खिल्ली उडवली आहे। खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाणी आणि डायलॉगची क्रेज आल्याचा टोला त्यांनी लगावला। सातारा लोकसभा मतदारसंघातल्या प्रचारानं पातळी सोडली आहे, मात्र यामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश जातोय। परिणामी सर्वच पक्षांच्या उमेदवार आणि नेत्यांनी सामंजस्य दाखवून प्रचाराचा स्तर खालावणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा।